राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या वर्षी होणार आहेत। 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता। त्यावर सुनावणी करताना दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात पुढच्या वर्षी होणार हे जवळपास स्पष्ट झाले। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांसह इतर अनेक कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। निवडणुकांना दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली। 4 महिन्यांच्या आत म्हणजेच ऑक्टोबर 2025 पर्यंत निवडणुकांशी निगडित प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला मे महिन्यात दिले होते। त्याप्रमाणे आयोगाने प्रभाग पुनर्रचना, आरक्षण, आत्मी मतदान याद्या या तयार केल्या, अशी कामे सुरू केली आहेत। पण ईव्हीएम, सण उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता अशी कारणं राज्याकडून सादर करण्यात आली। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढच्या वर्षी होणार हे जवळपास स्पष्ट झालंय। सुनावणीत काय काय घडलं? राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार आता राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। मात्र ही मुदतवाढ आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडलेली नाहीये। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।